पहा मित्रांनो, आमचा वाला आता पाहुणचार चालू आहे. इथे वरण, मिरच्याचा ठेसा दाखव. तेव्हा मिरच्याचा ठेसा, वरण आणि मस्त पुऱ्या ह्या अशा आई बनवते. असे हातावर करते, अशी लाटते आणि अशी हातावर करते, म्हणजे असे डोण्यासारखे येते. तर हे पहा अशी फुगते मग पुरी. आता मस्त गरम गरम पुऱ्या आणि वरण झाला आमचा पाहुणचार. या तुम्ही पण पाहुणचारात सामील व्हाल या. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर पण करा. अरे हो, आणि भातही आहे आमचा रोजचा चुलीवरचा स्वयंपाक आहे. मला माहित आहे, मला माहिती. फक्त चाय नाश्ता बनते त्याच्यावर गॅसवर, नाही तर मग चुलीवर. सकाळ संध्याकाळ स्वयंपाक चुलीवर. झाल्या पोळ्या बनवून आणि हे तेलकट होती कढई, तर कढईमध्ये मग थोडासा भात टाकला. म्हटलं तेल आहे तर मग ते तेल काय वाया जाईन पाण्यात. म्हटलं थोडंसं आहे तेल तर भात टाकून थोडंसं असं गरम करून घ्या. म्हटलं भाताला लागून जाते तेल. आणि इकडे हे बा मिरच्याचा ठेसा आणि भात आणि पुऱ्या, वरण. वा वा, मस्त मजा येईन आता जेवण करायला. असं जेवण पाहिजे, असं जेवण. आणि हे चुलीवरचं जेवण एवढं मस्त लागते आणि आता खूप मजा येईन जेवायला. तर पहा, घेतल्या 2 पुऱ्या आणि वरण, ठेसा आणि अचार, आंब्याचं लोणचं आणि भात. आता मस्त जेवतो पोटभर. तशी हालत माही कमी आहे ना, मग आता असंच जेवत जातो आहे ना. मग असं जेवल्या ना हालत वाढन, माहित नाही, हालतच नाही वाढत किती जेवण तरी. चला असो, तर आता मी पोटभर जेवतो मस्त. आणि या तुम्ही पण जेवण करायला. तर झालं जेवण मस्त पोटभर. आज जेवली मी 3 पुऱ्या, एवढा भात. नाही तर जेवणच नाही होत. मी तिथं राहतो ना, 1 नाही तर 1.5 पोळी बस. आता आईच्या इथं आली म्हणजे कसं टेन्शन फ्री राहते. आईच्या इथं आलं म्हणजे आता तरी जेवण आली तेव्हापासून 3 दिवसापासून जेवण मस्त होऊन राहिलं. तर असं आहे, आईच्या इथं खुश राहते म्हणून जेवण धकते. तिथं म्हणजे मी टेन्शनमध्ये विचार येते ना डोक्यात, त्याच्यानं मला आहे ना जेवण नाही धकत. असंच काही कधी अर्ध्या रात्रीच भूक लागते. म्हणजे जेवण करूनही झोपतो तरी अर्ध्या रात्री भूक लागते. काय माहीत असं कोण होते ना. आता इथं पण इथं पोटभर बी जेवण होऊन राहिलं म्हणून इथं भूक नाही लागत अर्ध्या रात्री. म्हणून आई बाबा पाहिजेच जीवनामध्ये. कोणी नसलं तर चालते, पण आई बाबा जरूर पाहिजे. आई बाबा असल्यानं तर टेन्शन नाही राहत. असं आहे. आता इथं फिरतो थोडीशी. इथं मस्त मोकळं आहे. तर अंधाराच्या ना बरोबर दिसत नाही, तर समजून घ्या. तर आता इथं मस्त घुमतो. ते पहा, आई पण बसली आहे. ते आई बसली आहे. अरे उठून गेली. कुत्रं बसलाय आता तिथं. आता मस्त पोटभर झालं जेवण. आता मस्त घुमतो थोडा वेळ आणि मग 10-11 वाजता झोपतो. हॅलो नमस्कार. तर मी आली आता इकडे दुसऱ्या गावामध्ये, पुसला म्हणून गाव आहे, इकडे आली मी. तर हे आहे भवानी माता मंदिर. हे पहा, इकडे भवानी माता मंदिर होय हे. तर मी खूप छोटी होती, लहान होती तेव्हा आली होती. तेव्हापासून मी काही आले नाही. तर आता बघा किती सारं नवीन, सगळं काही नवीन, वेगळंच. थोडं लुक वेगळाच झाला मंदिराचा. मी लहान होती तेव्हा हे सगळं काही झालंच नव्हतं. वहां से दिखा, बहुत सारे गाय है पिल्ले. देख वहां से दिखा. अच्छा चल, माझ्या दादू म्हणते वहां से दिखा. चला गाई दाखवतो तुम्हाला. दर्शन वगैरे घेतलं मी आणि मग इकडे येऊन बसलो. आता इथं आम्ही नाश्ता वगैरे केलाय. बॅग, अरे बापरे, गाई बकऱ्या. अरे मारन ते गाय. किती सारे पिले आहे. किती सारे गाईचे वासरं आहेत, लहान छोटे. तर इकडे खूप असं मस्त. खरंच कोणाच्या घरी जाऊन बसल्यापेक्षा, कुठं गेल्यापेक्षा मस्त मंदिरात
येऊन बसावं, थंड लागते, सुकून. जसं ते मैत्रीचं जंगल आहे त्या जंगलामध्ये तसं सुकून आहे ना, तसंच मंदिरात खूप शांती भेटते, सुकून. पहा मी आली आता इकडे गाईपाशी. किती मस्त गाय आहे. गाय लहान लहान बी मस्त दिसून राहिले, क्यूट दिसून राहिले. तो क्यूट आहे, तो दिवाळी पण उठूनच पैसे. तो बाय तो क्यूट आहे. हे इकडे पण मस्त लहानसा आहे. तो तिकडे आहे एक पांढरा, लय चांगला आहे. हा चला आता भवानी माताचं जे जुनं मंदिर होतं ना, आता तिथं मी दर्शन करायला चालले. दर्शन तिथं व्हायचं होतं, तिथं लोक होते तर मी काही गेली नाही, इकडे दर्शन घेतलं. आता तिथं जातो. चला मी तुम्हाला दाखवतो. चल इकडे आलतो ना आपण. इकडे चला हे पहा मंदिर. हे सगळ्यात पुराण मंदिर आहे. हे सगळ्यात आधीचं हेच होतं. मग हे मोठं केलं. हे बा पूर्ण मोठं झालं. हे पाहू शकता तुम्ही. आणि हे देवी मा पुराणी. मी प्रसाद घेतो. प्रसाद घेऊन घे. भवानी माता कालपासूनच ते मन होतं, आली मी तुझी भेट घ्यायला. कालच मी आठवण केली होती भवानी माताची, म्हटलं मी गेली नाही. मग काल मग लेकरं म्हणे आज नाही जाऊ, मम्मी उद्या जाऊ, मग उद्या जाऊ असं करून मग आज आम्ही. जी इच्छा असली आपली ती पूर्ण झाली पाहिजे. तर झाला आता भेट झाली. तिचा आशीर्वाद आहे मला. तिची इच्छा असं म्हणून मला बोलावलं. असंच काही अचानक आठवण आली होती. लहान होती मी, इथे शाळेत होती तेव्हा आम्ही लहान होतो, इथे येत राहत होता मी. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू राहा, स्किप करू नका. आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चांगले कॉमेंट्स पण करा. आली कालच रूमवर आली, कारण मुलाची शाळा पडत होती ना, देवांशूची बी माहीची बी शाळा पडत होती. तर मग कालच आलो आम्ही. तरी लेकरं नाहीच मम्मी म्हणे आता नाही जाऊ मम्मी, अजून राहू. म्हटलं नाही रे शाळा आहे म्हटलं. तर मग त्यांना जबरदस्तीनं आणलं. तिथं गेलं म्हणजे ना तर रमूनच जाते. तुम्हाला इथं माहीतच तिचं कसं हिरवं रान आहे, वावर आहे, घराच्या मागे जंगल आहे, ती टेकडी आहे. एवढं चांगलं रमते तिथं खूपच. आणि पावसाळ्यात तर एकदमच, म्हणजे आता कसं सगळीकडे हिरवं झालं त्याच्यानं ना अजूनच मस्त रमते. तर लेकराले तिकडे घेऊन गेले ना तर यालेच नाही पाहत. तर मग कसंही म्हटलं सुट्ट्या लागल्या मग अजून येऊ म्हटलं. तर मग आणलं त्यांना. आणि आता माईले पण शाळेत नेऊन दिलं, देवांशूले सोडून दिलं शाळेत. आणि बस आता. आणि पहा मला असंच भरपूर सपोर्ट द्या आणि असेच चांगले व्हिडिओ मी टाकत जाणार आहे. आणि ब्लॉग कसा वाटतंय कॉमेंट्समध्ये सांगा. आता मी काही जास्त काही बोलत नाही, व्हिडिओ जास्त लांब होऊन जाईल. आता घरून येणं आणि एवढी ऊन होते, तिथून ना जाले याले काही वाटत नाही, पण ना येणं जाण्यामध्ये म्हणजे बस नाही मिळत. इकूनही जायच्या वेळेस बस नाही मिळत, तिकूनही यायच्या वेळेस बस नाही मिळत. आता तिकून यायच्या वेळेस अर्ध्यापर्यंत आलो आणि त्या गावात उतरलो. तिथे मग मंदिरमध्ये पाया पडलो आम्ही. मग इकडे आलो. बाजार केलाच नाही. मग आजचा बाजार आहे तर आज बाजार करणार आहे.